विद्यार्थी मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग डिग्री सेकंड इयरला असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपण M3 सब्जेक्ट मध्ये ऑल ब्रँचला कंपल्सरी असा एक चॅप्टर आहे, तो आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स या चॅप्टर मध्ये एक टाइप आहे कोशी डिफरन्शियल इक्वेशन्स. कोशी मीन्स व्हेरिएबल टाइप. हा ओळखायचा कसा तर एक्झाम्पल मध्ये जर dy बाय dx च्या शेजारी x असेल, dy बाय dx च्या शेजारी x असेल तर नोन ॲज कोशी डिफरन्शियल इक्वेशन. ओळखणं अतिशय इझी, सोपे. डेरिव्हेटिव्हच्या शेजारी x असेल तर बाय यूज कोशी डिफरन्शियल इक्वेशन. कोशी डिफरन्शियल इक्वेशन हा टाइप आपल्याला डायरेक्ट आन्सर देत नाही. कोशी डिफरन्शियल इक्वेशन याचं कन्व्हर्शन आपल्याला कॉन्स्टंट टाइप मध्ये करावं लागतं आणि कॉन्स्टंट टाइप मध्ये गेल्यानंतर आपण काढतो टू फाइंड yc, टू फाइंड yp. रेडी? गिवन एक्झाम्पल x² d² by dx² minus 3x dy by dx plus 5y is equal to sin of log x. सर्वप्रथम मला हा टाइप ओळखता आला पाहिजे. डेरिव्हेटिव्हच्या शेजारी x म्हणून तो टाइप आहे कोशी डिफरन्शियल इक्वेशन. याचं कन्व्हर्शन मला करायचंय कॉन्स्टंट टाइप मध्ये. मग हा गॅप थेरॉटिकल आहे, ही थिअरी माहित पाहिजे. दिस इज कोशी डिफरन्शियल इक्वेशन आहे असं एक्झाम्पल लिहिलं. x² डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d², 3x सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d प्लस 5 * y इज इक्वल टू sin log x. पुट इन LHS. लेफ्ट हँड साइड मध्ये काय पुट करतात तर सिंगल x सिंगल d बद्दल d, x² d² dd - 1, x³ d³ असेल तर d d - 1 d - 2 आणि पुट इन RHS. लेफ्ट हँड साइडला हे पुट करतात, राइट हँड साइडला x e⁻z. कंपल्सरी x असो किंवा नसो, कंपल्सरी x e⁻z. या z ची व्हॅल्यू log x असते. ओके. आणि ह्या दोन व्हॅल्यूज गिवन एक्झाम्पल मध्ये पुट करा. x² d² dd - 1, 3xd 3 as it is xd म्हणजे d प्लस 5 * y is equal to sin log x. log x म्हणजे z, sin z. Similarly dd d² d * -1 minus d 3d plus 5 * y is equal to sin z. d² minus d minus 3d minus 4d plus 5 * y is equal to sin z. या एक्झाम्पल मधील या इक्वेशन मधील x पूर्ण निग्लेक्ट झाला असेल तर दिस टाइप इज नोन ॲज कॉन्स्टंट टाइप. ओके. आणि हा टाइप आपल्याला आन्सर देतो टू फाइंड yc. ऑक्झिलरी इक्वेशन d² - 4d plus 5 is equal to 0 बाय यूज कॅन सी. रूट्स मिळाले 5 आणि 1. टाइप आहे रियल अँड डिफरंट. रियल c1 e⁻5z, c2 e⁻1z. नंबर 1 सोल्यूशन. सेकंड, फाइंड yp. yp is equal to formula 1 upon auxiliary equation d² - 4d plus 5 into right hand side sin z by use trigonometric method sin x d² is equal to -a² -1 पुट करा. आन्सर झालं 1 upon -4d plus 4. आन्सर झालं 1 upon 4 कॉमन, 1 upon -d plus 4 multiply -d - 4 -d - 4 into sin z. कॅल्क्युलेशन केलं बाय सिम्प्लिफाय. आन्सर झालं yp is equal to आणि y is equal to yc plus yp आणि ही लास्ट टर्म yc plus yp आणि लास्टला ज्या ठिकाणी z आहे त्या z च्या जागेवरती log x पुट आणि ते फायनल आन्सर. असेच आपण एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.